मी मनीषा आणि आज आपण बनवणार आहोत मेथीचे वडे। रोज रोज मेथीची भाजी आणि मेथीचे धपाटे खाऊन कंटाळला असाल तर हा एक नवीन पदार्थ तुम्ही नक्की करून बघा। तर या वड्यांसाठी लागणारं साहित्य आधी आपण बघून घेऊया। तर इथे मी 1 चमचा धणे घेतले, 1 चमचा जिरे, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 12 पाकळ्या लसूण, हिरव्या मिरच्या घेतल्यात। ह्या हिरव्या मिरच्या मी जास्त घेतल्यात कारण हे अजिबात तिखट नाहीये, कारण हे लवंगी मिरच्या नाहीये। तर हे साहित्य आहे ना, धने, जिरे, आलं, लसूण आणि मिरची, हे आपण बारीक करून घेणार आहोत। जरा जाडसर बारीक करायचंय, पाणी न वापरता। तर मी हे आधी साईडला काढून घेते। त्यानंतर इथे मी घेतला 1 कांदा, बारीक कांदा आहे, एक अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, एक अर्धा चमचा थोडा जास्त तीळ घेतले, लाल मिरची पावडर घेतली आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतले। चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या मिरच्या अजिबात तिखट नाहीयेत, म्हणून मी 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली। त्यानंतर मी इथे मेथी घेतली, मेथी साधारण एवढी आपली एका मुठीमध्ये मावेल एवढीच मेथी घेतली, ही स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घ्यायची। त्यानंतर मी ते अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, साधारण 125 ग्राम बेसन पीठ आहे हे। 1 वाटी मी पोहे घेतलेत, हे आपण भिजवून घेऊया। तर साहित्य आपलं बघून झालंय, आता आपण रेसिपी बनवून घेऊया। तर इथे मी मेथी पण बारीक चिरून घेतली आणि मिरची, आलं, लसूण, जिरे आणि धने हे पण जरा असे जाडसर वाटून घेतले। आता काय करायचंय आपल्याला, सगळ्यात आधी आता मेथी घेऊ आपण काढून। ही मेथी घ्यायची आपल्याला, बेसन घेते मी इथे, हळद, लाल मिरची पावडर, तीळ, एकच कांदा घ्यायचा आहे, मोठा असेल, छोटा कांदा घेतलाय मी कारण मेथी आपली थोडीच आहे म्हणून एक छोटा कांदा घेतलाय। मेथीचं प्रमाण जास्त असेल तर जास्त कांदा पण वापरला तरीही चालतो। हो, हे वाटलेलं वाटत, चवीनुसार मीठ। आता यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाणी अजिबात टाकू नका, कारण मेथी धुतल्यानंतर त्याला थोडंफार पाणी सुटतं। आधी आपण असंच मळून घेऊ, जर लागलंच तर थोडंसं पाणी आपण वापरू याच्यामध्ये, नाहीतर काही गरज नाही, पाणी नाही वापरलं तरी चालतं। आता मी हे मळून घेतले, पण याच्यामध्ये मी थोडं पण पाणी नाही टाकलं कारण मेथी आपली ओलीच होती, मेथीला पाणी सुटलं, पाणी अजिबात नाही टाकलंय। आता काय करायचंय, हे जे भिजवलेले पोहे हे टाकून घेते। आता हे आपण मळून घेऊया। वड्याचं पीठ मळून झालंय, तर चूल पेटवते आणि कढईत आपण ठेवते आणि वडे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये गोल, चौकणी तुम्ही बनवून घ्या। तर वडे करताना एक लक्षात ठेवा, एवढाच गोळा घ्यायचा आपल्याला, कारण जर तुम्ही मोठे वडे कराल ते दिसायला तर छान दिसतील, पण ते तळले जाणार नाही व्यवस्थित, मग ते आतून कच्चे लागतील। असे जराशे थोडेच घेऊ, चपटा करायचा वडा, जास्त मोठा नाही करायचा, हे असं चपटा करायचा। जाड वडे अजिबात तळणार नाही, हे कसे पातळ आहे तर मस्त तळल्या जाते। तर सगळे वडे मी असेच करून घेते। तर सगळे वडे मी बनवून घेतलेत, तेल तापलंय, आता वडे तळून घेऊया। सोनेरी रंग झाला, दोन्ही साईडने उलटून पालटून आपण हे सगळे तळून घेऊया। आता हे दोन्ही साईडला तळून घेतले, आता हे काढून घेते मी। हे बघा काय मस्त कलर आलाय। सगळे कुरकुरीत असे वडे मी सगळे तळून घेतले, पण हे वडे तुम्ही सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता, कारण जेव्हा आपण मेथी कापतो तेव्हा त्या मेथीला थोडासा कडवटपणा येतो, म्हणून थोडस आपण काहीतरी आंबट गोड चटणी किंवा हिरवी चटणी यासोबत तुम्ही खायचंय। नाही मेथी कापून घेतली, अख्खी घेतली तरी चालेल, पण मी ते कापून घेतलेली आणि कापलेल्या मेथीला कडवटपणा हा येतोच, म्हणून मी इथे सोबत सॉस घेतलाय।
या सॉस सोबत हे वडे एन्जॉय करायचे। मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी ट्राय करा, कशी झाली ती सांगा। जर व्हिडिओ आवडल्यास मला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद।